आपण बनवणार आहे वड्याची भाजी। त्यासाठी मी वड्या असा छान भाजून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता असा तपकिरी रंग ब्राऊन असा आलेला आहे। आवाज देखील ऐकू शकता। वड्या या मुगाच्या वड्या आहेत। तर हे माझ्या आवडीप्रमाणे याचा मिक्सरमधून हे काढून घेतलेले आहेत या वड्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तसं पण खाऊ शकता, भाजीमध्ये टाकू शकता, कारण की पचनायोग्य होत राहते। त्याचं हे असं टेक्स्चर आलेलं आहे। जी आपण कांद्यामध्ये छान हळद, तिखट, मीठ, मसाले टाकून करून घेणार आहोत। वड्याची भाजी करण्यासाठी आपण इथे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आहे। त्यासोबतच इथे मी पातीचा कांदा सुद्धा घेतलेला आहे सॅलेडसाठी जेवणात, आणि काकडीचा सुद्धा समावेश केला आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण करूया। याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी एक सारण बनवून घेत आहे। त्यामध्ये आहे लसूण, जिरे, अद्रक, तुम्ही बघू शकता। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपण तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आपण ही भाजी कुकरात करत आहे। आपण तेल असं तापू देणार आहे। तेल तापल्यावर आपण मोहरी याच्यात, इथे मी वड्याच्या भाजीसाठी आपण पाणी गरम करून घेणार। आता छान मोहरी तडतडली आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता। मोहरी तडतडल्यावर आपण याच्यात कांदा टाकणार आहे। आता आपण कांदा छान तांबूस लाल रंगाचा होऊ देणार आहोत। छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। आपण लसूण, अद्रक, जिऱ्याची पेस्ट टाकणार आहोत आणि छान खमंग सुगंध येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मसाले घेणार आहोत। हळद, तिखट, मीठ, काळा मसाला सर्व आपण अर्धा अर्धा चम्मच घेतलेला आहे चवीप्रमाणे। आता आपण मीठ घेणार आहोत। आता हे सर्व मसाले एकत्र करून आपण टाकणार। आपली वडी सोडली आहे आपण याच्यामध्ये। आता गरम पाणी सोडलेलं आहे। भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। इथे आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे। चविष्ट अशी वड्याची भाजी। याच्यात आपण हळद, तिखट, मीठ, काळा मसाला सगळं टाकलेलं आहे। जिन्नस पदार्थ टाकलेले आहेत। बघू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। टेक्स्चर बघू शकता तुम्ही, किती सुंदर आलेलं आहे याचं टेक्स्चर। तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।